महाराष्ट्राचं राजकारण हदरवणारी आणि महाराष्ट्राचं राजकारण 360 डिग्री अंशामध्ये फिरवणारी अशी अतिशय धक्कादायक आणि खास करून धनंजय मुंडे यांच्यासाठी धडकी भरवणारी अशी जोरदार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। होय, जरांगे पाटील आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये समेट घडणार असल्याची धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या क्षणी मराठा आरक्षणाचा जी.आर. घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंकजाताई मुंडे यांनी या जी.आर.ला विरोध केला होता आणि त्यांच्याही पुढे जाऊन धनंजय मुंडे यांनी तर जरांगे पाटील यांना अडाणी म्हणून जोरदार अशी टीका केली होती। मात्र अचानकपणे पंकजाताई मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्या समोर थेट मैत्रीचा हात केलाय। होय, तुम्ही जे ऐकताय ते बरोबर आहे आणि खरं सुद्धा आहे। पंकजाताई मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्या समोर मैत्रीचा हात करून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जे काय वितुष्ट निर्माण झालंय ते आपण दोघं मिळून दूर करूया अशा प्रकारचं वक्तव्य एका कार्यक्रमात पंकजाताई मुंडे यांनी केलंय। मात्र पंकजाताई मुंडे यांच्या अचानक या युटर्न मागे नेमकं कुठलं राजकारण आहे याची जोरदार आणि खमंग अशी चर्चा सुरू झाली आहे। खास करून असं म्हटलं जात आहे की धनंजय मुंडे यांना फक्त परळीपुरतं राजकारण करायचं आहे। जोपर्यंत भारतीय जनता पक्षासोबत अजितदादा पवार आहेत तोपर्यंत पंकजाताई मुंडे यांना परळीची विधानसभा निवडणूक लढवताच येणार नाही आणि त्यामुळं परळीमध्ये ओबीसी मतदारांची भरमसाठ संख्या आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर कितीही टीका केली तर आपलं काही वाकडं होणार नाही अशा प्रकारचा समज धनंजय मुंडेंचा आहे आणि विधानसभेमध्ये त्यांनी लाखभराहून अधिक मतं घेऊन विजय मिळवला। त्यामुळे त्यांना फारसा धक्का लागणार नाही। मात्र बीड बाहेर परळीच्या बाहेर जर का राजकारण करायचं असेल, खास करून बीडची लोकसभा निवडणूक जिंकायची असेल आणि परळीच्या बाहेर बीडमधील इतर तालुके जे आहेत त्यांचं जर का राजकारण करायचं असेल तर आपल्याला मराठ्यांना अंगावर घेणं हे परवडणार नाही याची जाणीव पंकजाताई मुंडे यांना झाल्याची जोरदार अशी चर्चा आहे। त्यामुळं पुढच्या लोकसभेपर्यंत मराठा समाजाचा विश्वास संपादन करण्याचा पंकजाताई मुंडे यांचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका न करण्याचं धोरण अवलंबल्याची राजकीय जाणकारांची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळं जरांगे पाटील आणि पंकजाताई मुंडे खरंच मैत्री त्यांच्यामध्ये निर्माण होते का आणि मराठा ओबीसी वाद हे दोघं जण कमी करतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे आगामी राजकारणाच्या दृष्टीनं पंकजाताई मुंडे यांनी खूपच मोठा डाव खेळला अशी जोरदार चर्चा सुरू आहे।